तानाजी सावंत जे मतदारसंघात आज तागायत इलेक्शन होऊन जवळपास निकाल लागल्यानंतर 9-10 महिने होत आले, त्या मतदारसंघात साधं फिरकलेले सुद्धा नाहीयेत आणि त्यांचं असं करायची ही काय पहिलीच वेळ नाहीये। याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस ते 2019 साली निवडून आले होते त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं जवळपास 3 वर्ष ते मतदारसंघामध्ये कसलेच फिरकलेले नव्हते आणि त्यांना आज त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मला खासगीमध्ये भेटल्यानंतर सांगतात की आमची सुद्धा भेटायची पंचायत झालेली आहे आणि ते स्पष्ट शब्दात बोलले जातात की बाबा मी मतदाराला विकत घेतलेल्याची ती भाषा करतात। अशा बगरूर तानाजी सावंतांचं नेमकं करायचं काय? कारण 10-10 महिने जर मतदारसंघातील आमदार जर गायब होत असेल आणि अधिवेशन 3 अधिवेशन झाले, त्या 3 अधिवेशनापैकी एकाही अधिवेशनात त्यांनी साधा एक प्रश्न सुद्धा या मतदारसंघातील लोकांकरता उपस्थित केलेला नाही। जवळपास 1,05,000 मतदारांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही ते पात्र उतरत नाहीयेत आणि मतदारसंघाकडे त्यांनी पूर्णतः पाठ फिरवल्यामुळं आज पवन चक्कीसारखा वाशी तालुक्यातील प्रश्न असेल, जवळपास 8 ते 10 शेतकरी तिथं 8 दिवस उपोषणाला बसलेले होते, त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाहीये। आज पेरणीचे एवढे मोठे दिवस आहेत, आज पेरणीचं इथं बियाणं आलेलं आहे का, खत कुठल्या पद्धतीचं इथं उपलब्ध आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही आणि अशा पद्धतीचा कारभार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही स्पष्टपणे राजीनामा द्या आणि खुशाल तुम्ही जसे आहेत तसे पुण्यात राहा। त्याबद्दल आम्हाला काळजी नाही, कारण इथं प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदाराची या मतदारसंघाला गरज आहे, जे की तुमच्याकडून कधीही होऊ शकणार नाही।